एकीकडे केशवप्रसाद मौर्य उद्धव ठाकरेंना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर देत आहेत, तर दुसरीकडे 5 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन गेलेले केंद्रीय मंत्री अमित शहा उद्धव ठाकरेंवर टीकांचा भडीमार करतात। एकाच आठवड्यात भाजपच्या 2 नेत्यांच्या भिन्न भूमिकांमुळे भाजपच्या मनात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान 10 जूनला नांदेडच्या सभेतून अमित शहांनी उद्धव ठाकरेंना काय सवाल केलेत पाहूयात। मैं उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, कर्नाटक में जिसके आप साथी हो, उनकी सरकार बनी, वो वीर सावरकर को इतिहास के पुस्तक से मिटाना चाहती है। क्या आप सहमत हो? मैं आज यहां से उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, उद्धव जी हिम्मत है तो अपनी नीति स्पष्ट करो। ट्रिपल तलाक हटाया, उससे आप सहमत हो या नहीं? मैं नांदेड़ वालों को पूछना चाहता हूं, ट्रिपल तलाक हटाया, इससे आप सहमत है या नहीं है? उद्धव जी आप नीति स्पष्ट करो। राम मंदिर बन रहा है। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी जोडलेले आहेत। सोबतच ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके देखील आहेत। दोघांचे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। मी पहिल्यांदा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे। शिवरायजी, खरं तर एक मोठं स्टेटमेंट आलेलं आहे भाजपच्या बड्या नेत्याकडून। केशवप्रसाद मौर्य यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिलेली। या ऑफरकडे, या वक्तव्याकडे आपण नेमकं कसं बघताय? आपण आता याविषयीचं वृत्त देताना असं म्हणाला की 8 दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी केलेलं वक्तव्य आणि काल केशवप्रसाद मौर्यजींचं जे आलेलं वक्तव्य आहे हे विरोधाभासी आहे अशा तऱ्हेचं आपण बोलणार। माझ्यासारखा कार्यकर्ता या दोन्ही वक्तव्यांकडे एकाच अर्थाने पाहतो। मला असं वाटतं भाषा वेगवेगळी असली तरी वक्तव्याचा अर्थ एकच आहे, तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे। अर्थ असा आहे की अमित भाई शहांनी त्यांना प्रश्न विचारले उद्धव ठाकरेंना। ते प्रश्न असे आहेत की राम मंदिर झालेलं तुम्हाला चालतं की नाही चालत? ज्या काँग्रेस सोबत तुम्ही बसलेले आहात तिथे वीर सावरकर पुस्तकातून हटवले जाणार आहेत, ते तुम्हाला मान्य आहे का? रोज हिंदुत्व विरोधी भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत तुम्ही बसल्यात, या तऱ्हेचे प्रश्न अमित भाईंनी उपस्थित केलेले आहेत। केशवप्रसाद मौर्यांनी तेच म्हटलंय की तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहात। मग बाळासाहेबांचा जो विचार आहे तो सोडून तुम्ही इतरत्र बसलेला आहात। पहिले उद्धव ठाकरेंना हे ठरवावं लागणार आहे की बाळासाहेबांचा जो हिंदुत्वाचा विचार होता, प्रखर हिंदुत्वाचा विचार होता, तो प्रखर हिंदुत्वाचा विचार जर शिवसेना प्रमुख आताचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जर पक्षप्रमुख यांना जर तो मान्य असेल तर पुढचा विषय आहे। आम्ही उद्धव ठाकरेंना काही जा म्हटलेलं नाही। आम्ही उद्धव ठाकरेंना, त्यांनी विचार सोडला, त्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी त्यांनी ज्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्यांना कमालीचा विरोध केला, टोकाचा विरोध केला, उलट काँग्रेस विरोधातलं या देशातलं वातावरण तयार करण्यासाठी, हिंदुत्वाचं वातावरण तयार करण्यासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी, हिंदू हृदय सम्राटांनी अतिशय मोठी भूमिका बजावली, त्यांच्या चिरंजीवांनी हिंदुत्वाला घटस्फोट द्यायचा, सत्तेसाठी, खुर्चीसाठी, यासाठी जर हिंदुत्व सोडून एखादा कोणी गेला असेल तर तो हिंदुत्वाच्या बाजूने येऊ शकतो, पण त्याला तो विचार मान्य असला पाहिजे असा या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ निघतो। जनता देखील अर्थ तसाच काढते। पत्रकार, आपण स्वतः चर्चा करणारे राजकीय तज्ञ, आपल्याला जो अर्थ काढायचा तो आपण काढू शकता, पण जनतेच्या लेखी अमित भाई शहा आणि केशवप्रसाद मौर्य यांनी केलेलं विधान याचा अर्थ एकच आहे, तो अर्थ स्पष्ट आहे। जनतेला काय अपेक्षित आहे तर हे अपेक्षित आहे की शिवसेना प्रमुखांनी जो हिंदुत्वाचा विचार रुजवला होता त्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर, त्या विचारांवर त्यांच्या सुपुत्रांनी चालावे, ते चालत नाहीयेत हे जनतेसमोर आणण्याचेच दोन्ही वक्तव्य आहेत असं मला वाटतं। नक्कीच आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके देखील आहेत। मी लक्ष्मणजी यांच्याकडे जाणार आहे। लक्ष्मणजी, केशवप्रसाद मौर्य यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? खरं तर शिंदे गटावर हा दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो का? खरं तर 5-25 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर एकनिष्ठ मित्र म्हणून ज्या शिवसेनेनी, ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली,
नवे नवे भारतीय जनता पार्टीच्या प्रमोद महाजनांनी ठाकरे साहेबांबरोबर येऊन भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात जनाधार वाढवला. त्याच भारतीय जनता पार्टीनं गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे हे महाराष्ट्रातल्या आम जनतेला माहित आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय आणि ठाकरे फॅमिलीला बरोबर घेतल्याशिवाय महाराष्ट्रामधलं 2024चं लोकसभेचं गणित हे भारतीय जनता पार्टीचं जुळणार नाही असे रिपोर्ट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला पोहोचलेले आहेत. तिसरी गोष्ट, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, या 3 मोठ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो अपेक्षित आकडा आहे त्या आकड्याचं गणित भारतीय जनता पार्टीला जुळत नाही. या नैराश्यपोटी आणि या रिझल्ट मधून भारतीय जनता पार्टीनं या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये सिम्बॉल घेणं असेल, चिन्ह असेल, नाव घेणं असेल, अशा अनेक गोष्टी लिगल इलिगल लेवलवरती केलेल्या आहेत. आणि या बाबतीमध्ये महाराष्ट्रातली जनता सन्माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. हे वेळोवेळच्या कार्यक्रमामधून, पोटनिवडणुकामधून महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे गटाला दाखवून दिलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीमधूनच एका बाजूला अमित शहानी टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला केशव प्रसाद मौर्य यांनी काहीतरी वेगळं वक्तव्य करायचं, म्हणजेच यांची एक कन्फ्युजनची अवस्था इथं दिसून येते. नक्कीच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनाजी शिंदे देखील जोडलेले आहेत. धनाजीजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर केशव प्रसाद मौर्य यांनी एक मोठं वक्तव्य केलं. या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा? त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी दारं उघडी आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. सर्वात प्रथम पहिली गोष्ट तर आपल्या सहकार्यांना विश्वासघात करायचा ही भाजपची पूर्वीपासूनची प्रणाली आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल, अनेक राज्यांमध्ये छोट्या छोट्या जे पॉलिटिकल जे स्टेट वाईज जे पक्ष असतात त्यांच्याबरोबर सर्वात प्रथम या लोकांनी युती केल्या आणि युती केल्यानंतर ज्यावेळेला त्यांचं प्राबल्य वाढत गेलं त्यावेळेला ते संपूर्ण पक्षाला संपवण्याचं काम त्या पक्षात त्या राज्यांमध्ये करण्यात आलं. तीच प्रथा महाराष्ट्रामध्ये केली. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये 25 वर्षापूर्वी शिवसेनेच्या बोटाला, बाळासाहेबांच्या बोटाला हात धरून हे पक्ष इथे महाराष्ट्रात त्यांनी आपलं प्राबल्य स्थापन केलं आणि ज्यावेळेला त्यांना वाटलं की आज आपलं संपूर्ण या ठिकाणी प्रस्थापित झालो त्यावेळेला त्यांना साईड करण्याचा प्रयत्न केला. आणि ही त्याच्यापैकीच एक मोडस ऑपरेंडी आहे की ज्या ठिकाणी जे राज्य आहे त्या ठिकाणी यांना कुठल्याही प्रकारची साथ लोकलमध्ये मिळत नाही, त्या ठिकाणी पहिली दिशाभूल करायची, विश्वासघात करायचा, नंतर परत मैत्रीचा हात एकाने त्या प्रवाहामध्ये त्यांच्याच पक्ष फोडण्याचं काम करायचं एका नेत्याने आणि दुसऱ्या नेत्याने हात मिळवण्याचं काम करायचं. म्हणजे संपूर्ण प्रमाणे एक फसवेगिरीचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून चालू आहे. नक्कीच मी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. शिवरायजी, धनाजी यांनी आरोप असा केलेला आहे की भाजप हा पक्ष फोडत असतो आणि सहकाऱ्यांचा विश्वासघात करण्याची त्यांची परंपरा आहे. याबद्दल आपण काय सांगाल? असं आहे की एक तर धनाजींना कोणत्याही पक्षाच्या बांधिलकीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. पाठीत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पाठीत खंजीर खुपसणारा नेता आणि पाठीत खंजीर खुपसणारा पक्षपोट अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी विनाकारण म्हणजे जो खुद शीशे के घर में रहते हैं उन्होंने दूसरों के घर में पत्थर नहीं उछालने चाहिए. एक तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले तर हेच नॅरेटिव्ह पसरवणं बंद करा की भाजप शिवसेनेचा हात धरून मोठी झाली. याचं कारण असं आहे की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झाली तेव्हा भाजपाचे आमदार जास्त होते. महाराष्ट्रामध्ये भाजपचे जनसंघाचे खासदार यापूर्वीही निवडून आलेले आहेत आणि जेव्हा पहिल्यांदा युती झाली तेव्हा शिवसेनेचे उमेदवार हे कमळ चिन्हावर लढलेत, हे लक्षात घ्या. आणि एक वेळा याची आकडेवारी जाहीर झाली पाहिजे की युतीमध्ये 181 जागा, हे 180 जागा शिवसेना लढवत होती. यांचा विजयाचा रेशिओ हा कधीही 75-80च्या वर गेलेला नाही. भारतीय जनता पार्टी केवळ 117 जागा लढवायची आणि आमचं विजयाचं पर्सेंटेज हे 60-65-70% राहत होतं. आम्ही शिवसेना प्रमुखांचं उत्तुंग नेतृत्व मानत असल्यामुळे आणि शिवसेना प्रमुखांच्या विषयी आम्हाला नितांत आदर असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे जी भूमिका ठरवायचे त्यावेळी भारतीय जनता पार्टी ती मूकपणे मान्य करायचं, कारण की बाळासाहेबांविषयी तो आदरभाव सगळ्यांच्या मनामध्ये होता.
तो आदरभाव हिंदुत्व सोडणाऱ्यांना मिळेल ही अपेक्षा त्यांनी करू नये. शिवसेना प्रमुखांचा तो आदरभाव आहे, पण तो शिवसेना प्रमुखांना मिळत होता म्हणून तो वारसा हक्काने आम्हाला मिळाला पाहिजे. वारसा हक्काने ज्यांची योग्यता नाही त्यांनी चर्चेमध्ये येऊन बसायचं. मुलाबाळांनी चर्चेमध्ये, अरे तुम्ही लाडवला असेल तुमचा मुलगा, चर्चेमध्ये आमचे नेते, मोठे नेते जेव्हा बसतात तेव्हा समकक्ष नेते चर्चेमध्ये पाठवले पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना तो मान मिळेल ही अपेक्षा करणं फोल आहे. या चुका तुम्ही केलेल्या आहेत, ही अपेक्षा तुम्ही केलेली आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे होतं, मनाची उदारता दाखवायला पाहिजे होती, ती तुम्ही दाखवली नाही. हे तुमचं नुकसान आहे. आणि कोणतीही पार्टी मोठी जी होत असते ती जनतेचा कौल मिळतो म्हणून मोठी होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे. 3.5 जिल्ह्याच्या बाहेर या पक्षाला यश मिळत नाही. आणि राष्ट्रव्यापी पक्षाला तुम्ही पक्ष फोडता, तुम्ही पक्ष संपवता, तुम्ही लहान भावाला खतम करता, या तऱ्हेचे उद्गार तुम्ही करू नये. आता तुमचा पक्ष कसा स्थापन झाला, कोणत्या मुद्द्यावरून झाला आणि तुम्ही किती लवकर त्याच विदेशी मुळाशी हात मिळवणी केली हे तमाम देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही कशाला याच्यामध्ये बोलता? तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तुम्ही त्याच्यामुळे बोलू नये. राहिला शिवसेनेचा विषय, तर शिवसेनेला काल केशवप्रसाद मौर्य यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहात. म्हणजे काय आहात? तर म्हणजे बाळासाहेबांची जी भूमिका होती, प्रखर हिंदुत्वाची भूमिका होती, काँग्रेस विरोधाची भूमिका होती, भ्रष्टाचार मुक्त देश असला पाहिजे ही भूमिका होती, या भूमिकेचं समर्थन तुम्ही करता का? तर नाही करत. कारण की तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाऊन बसलेले आहे, तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन बसलेले आहे, तुम्ही हिंदुत्व विरोधाचा पुरस्कार रोज करायला लागलेले आहेत. तुमचे विश्व प्रवक्ते जे राष्ट्रवादी कमी बोलते आणि राष्ट्रवादीची प्रवक्तेगिरी जे संजय राऊत करतात, काँग्रेसचीही प्रवक्तेगिरी करतात, ते संजय राऊत हिंदुत्वाच्या जवळ आता आहेत का? तुमची भूमिका हिंदुत्वाची आहे का? तर तुम्ही शिवसेना प्रमुख जर तुमचे पिताश्री आहेत, तुमचे पूर्वज आहेत, ज्यांना महाराष्ट्राला संपूर्ण देशाला ज्यांचा अभिमान आहे, त्या विचारसरणीवर जर तुम्ही काम करत असाल तर भाजपचे कवाडं उघडे आहेत, तुम्ही येऊ शकता. आणि यायचं असेल तर तुम्हाला अमित भाईंशी बोलायचं. अमित भाईंशी काय बोलायचं आहे? अमित भाईंनी प्रश्न विचारलेले आहेत तो तुम्हाला, त्याची उत्तर का देत नाही तुम्ही? की तुम्हाला वीर सावरकरांचा अपमान चालतो का? रोज वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता. एक वेळा तुम्ही भूमिका जाहीर केली पाहिजे की वीर सावरकर प्रकरणी तुमची भूमिका काय, राम मंदिर प्रकरणी तुमची भूमिका काय, हिंदुत्वाच्या प्रकरणी तुमची भूमिका काय, लव जिहादच्या प्रकरणी तुमची भूमिका काय. जर तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर काश्मीर फाईल्स हा चित्रपट तुम्हाला चालत नाही. केरला स्टोरीवरून तुमच्या वृत्तपत्रामध्ये, सामनामध्ये शिवसेना प्रमुखांनी ज्या वृत्तपत्राची स्थापना केली त्या वृत्तपत्रामध्ये लव जिहादच्या बाजूने लिहिलं जात नाही. उलट लव जिहाद नाही अशा तऱ्हेचा नॅरेटिव्ह सेट केला जातो. म्हणजे तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावं लागणार आहेत. केशवप्रसाद मौर्य काहीही वेगळं बोललेले नाही. हा राहिला विषय भाजपचा, तर भाजप तर आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्ही बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. आणि त्याच्यामुळे ज्यांना आमच्याकडे यायचं असेल त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या, आमच्याकडे यावं, हा त्या विधानाचा अर्थ आहे. हे तुमचे मी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्याकडे जाणार आहे. लक्ष्मणजी बोला, आपल्याला मागेच बोलायचं होतं. एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. हे दुतोंडी राजकारण भारतीय जनता पार्टी खेळते. एका बाजूला हिंदुत्व म्हणायचं, दुसऱ्या बाजूला पीडीपी बरोबर युती करायची आणि सत्तेत बसायचं, तिसऱ्या बाजूला मायावती बरोबर सरकारमध्ये बसायचं. म्हणजे शिवसेनेनं काही केलं, उद्धव साहेबांनी काही निर्णय घेतला, त्याला मात्र दुटप्पी भूमिका समजायची. ही भारतीय जनता पार्टीची रणनीती कोणती? आणि आता अडचणीत आल्यानंतर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, निवडणूक आयोग असेल, न्याय व्यवस्था असेल, अनेकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स करायचा, शिवसेनेवरती प्रभाव टाकायचा, त्यांना देशोधडीला लावायचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं हे तुम्हाला चालतंय का, ते तुम्हाला चालतंय का. हिंदुत्वाची व्याख्या नक्की भारतीय जनता पार्टीची आहे कोणती? हिंदुत्व म्हणजे काय? मुस्लिमांच्या विरोधामध्ये दंगली भडकवणं? हिंदुत्व म्हणजे लव जिहाद? ही हिंदुत्वाची भारतीय जनता पार्टीची व्याख्या आहे का? निवडणुका आल्यानंतर डोळ्यासमोर आल्या की महाराष्ट्रामध्ये वन टाइम वेगवेगळ्या शहरामध्ये दंगली होतात. रामनवमीच्या आगे मागे देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये दंगली होतात.
मग सत्ता कुणाच्या हातात आहे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तुमच्या हातात आहे. 56 इंचाची छाती तुमच्याकडे आहे. आणि मग तुमचा गृह विभाग, तुम्ही सत्तेमध्ये बसून जर तुम्ही दंगली थांबवू शकत नसाल तर मग तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या करायची कोणती? हे हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, बोलतात एक आणि करतात एक भारतीय जनता पार्टी. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी, ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत घेऊन गेले, त्याच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बसण्यासाठी यांना द्यावं वाटलं नाही. 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालं काय? ग्रामीण भागामध्ये सावकाराच्या बाबतीमध्ये एक म्हण आहे की व्याजाला सोकला आणि मुदलाला मुकला. भारतीय जनता पार्टीला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मिळालं का मुख्यमंत्रीपद? डायरेक्ट इनडायरेक्ट 2.5 वर्ष सन्माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळालं. आणि गद्दार जरी असला तरी शिवसेनेच्याच एका माणसाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं. भारतीय जनता पार्टीला नक्की या सन्माननीय उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये वेगळी वागणूक देऊन, वेगळं वर्तन करून भारतीय जनता पार्टीला नक्की मिळालं काय? आणि येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर जनाधार जाणार नाही, हा रिपोर्ट भारतीय जनता पार्टीच्या अनेक संस्थांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवलाय. त्यामुळे ते बेचैन आहेत. बिहारमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल. महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टीला निवडणुकामध्ये जर सामोरे गेली तर भारतीय जनता पार्टीची धडगत नाही, हे वास्तव भारतीय जनता पार्टीनं कुठेतरी मान्य करायला सुरुवात केली आणि त्याचंच हे उदाहरण आहे. नक्कीच मी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. शिवरायजी, खरं तर अमित शहा यांनी नांदेडमध्ये एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्यावरती टीकेची झोड उठवली आणि दुसऱ्या बाजूला एकाच आठवड्याच्या नंतर केशवप्रसाद मौर्य यांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफर दिले. याचा नेमका काय अर्थ समजायचा? मी आपल्याला मगाशीपासून सांगतो आहे की दोघांचेही वक्तव्य सारखे आहेत. त्याच्यातले शब्द तुम्हाला वेगवेगळे वाटत असले, प्रश्न वेगवेगळे वाटत असले तरी त्याचा आशय एकच आहे. मी मगाशीपासून आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की उद्धव ठाकरेंना या प्रश्नांचीच उत्तरं द्यावं लागणार आहे. टीकेची झोड नाही आहे, प्रश्न आहेत विचारलेले. आणि आता माझे मित्र शिवसेनेचे प्रवक्ते पोटतिडकीने सांगत होते बिचारे, पण वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे हिंदुत्व आहे ना ते आम्हाला मान्य आहे. आणि ते आम्हाला मान्य आहे म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे पक्ष फोडून आले आहेत वगैरे म्हणून मुख्यमंत्री नाही आहेत. एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व मान्य आहे. एकनाथजी शिंदेंना बाळासाहेबांचा विचार मान्य आहे, शिवसेना प्रमुखांचा विचार मान्य आहे आणि म्हणून ते मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री पद मिळालं नाही याचं दुःख नव्हतं, दुःख नाही. नाहीतर आजही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असू शकला असता. पण हे दुःख अजिबात नाही की 2.5 वर्ष तुम्हाला मिळालं नाही, 2.5 वर्ष उद्धवजी होते, आता 2.5 वर्ष एकनाथजी शिंदे आहे. भाजपला काय मिळालं? तर भाजपला मिळाला हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करणारा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा आदर करणारा एक सच्चा शिवसैनिक. आणि सच्च्या शिवसैनिकासोबत जाण्याची भाजपाची मानसिकता होती, आहे, वर्तमानातही आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. प्रश्न असा आहे की आपल्या वडिलांना दिलेला शब्द म्हणून बहुमत मिळालेलं असताना, जनतेने जनादेश दिलेला असताना, मॅन्डेट होता महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला, आम्ही युती म्हणून मत मागायला सामोरं गेलो होतो, एकटे गेलो नव्हतो. भाजपा शिवसेनेची युती होती. प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक जाहीर सभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जात आहे. हेच महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, हे स्पष्ट केल्या गेलेलं होतं. उद्धवजी देखील हेच म्हणत होते. हे म्हणत असताना एक वेळा आकड्यांचा खेळ झाल्याबरोबर आपल्या आकड्यांशिवाय भाजपा सत्तेत बसू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या ज्या सुप्त महत्वाकांक्षा होत्या त्याला आपल्या वडिलांना दिलेल्या शब्दांचा आधार जोडून तुम्ही ज्या पद्धतीने युती धर्म तोडला, ज्या पद्धतीने तुम्ही नक्की शिवराजी, मात्र केशवप्रसाद मौर्य यांनी जे विधान केलेलं आहे त्या वक्तव्याच्या टायमिंगचा जर थोडासा विचार केला तर शिंदे यांच्या वतीनं जी वादग्रस्त जाहिरात करण्यात आली, ही वादग्रस्त जाहिरात भाजपच्या इतकी जिव्हारी लागले का असा देखील प्रश्न निर्माण होतो, कारण त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना ऑफर दिली. काल तुम्ही स्वतः बघितलं असेल की काल एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस एका हेलिकॉप्टरमध्ये गेले, एका विमानात बसून गेले, दोघे जण एका मंचावर होते. दोघांनीही 25 वर्षाची मैत्री आहे, ती पुढेही कायम राहणार आहे. आमच्या मैत्रीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू शकत नाही.
घरातल्या घरात काही कुरबुरी होत असतात. त्या कुरबुरी मोठ्यांनी ज्येष्ठांनी एकत्र येऊन दूर केल्या पाहिजे, समन्वय केला पाहिजे. त्याच्यामुळे ती कुरबूर घरातल्या कुरबुरीसारखी कुरबूर होती. कुरबूर संपली. कोणी केलं, काय केलं होईल, त्याला बोललं जाईल. एखादा चुकला असेल त्याचा कान पिचकला जाईल. पण त्यांनी जे दिवा स्वप्न कालपासून पाहायला लागलेले आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि महाविकास आघाडीचे पक्ष, की भाजपा आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना याच्यामध्ये फाटेल, याच्यामध्ये मिठाचा खडा पडलाय. तर त्यांनी आपल्या मनातून हा विचार काढून टाकावा. आम्ही दोघही जण एकदम दोघही इंटॅक्ट आहोत. दोघही जण जय वीरूच्या जोडीप्रमाणे ये दोस्ती हम नहीं छोडेंगे असं गाणं म्हणत पूर्ण महाराष्ट्राची गाडी वेगाने घेऊन जातात विकासाची. आता स्थगिती नाही, आता स्थगिती नाही, आता घरून कारभार नाही, आता फेसबुक लाईव्ह नाही, आता थेट जनतेशी संपर्क. फेसबुक बंद झालं. पंढरपूरची पूजा तेवढ्यापुरतं बाहेर निघायचं आणि 2.5 वर्ष घरात बसून राहायचं बंद झालं. आता जनतेला भेटणारा मुख्यमंत्री, जनतेच्या गरड्यात राहणारा मुख्यमंत्री, जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणारा उपमुख्यमंत्री, डबल इंजिनचं सरकार, केंद्राची साथ, कुठे निधी पाहिजे, किती पाहिजे, कुठले विकास कामं करायचे, धडाक्याने काम करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीवाल्यांनो तुम्ही स्वप्न पाहणं सोडून द्या. याच्यात काहीही मिठाचा खडा पडणार नाही. आम्ही संयुक्तपणे समोर जाऊ. दोघांमध्ये खूप छान आहे. कदाचित तुमची गंमत करण्यासाठी एखादा दुसरा किस्सा या पद्धतीने घडत असेल, त्याला गंभीरतेने घेऊ नका. तुमची फसवणूक होईल. माझा तुम्हाला प्रेमाचा सल्ला आहे, हे मनातलं काढून टाका. असं काहीही होणार नाहीये. हे सरकार आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनाजी शिंदे हे पुन्हा एकदा जोडलेले आहेत. शिंदेजी, खरं तर शिंदे गटासोबत जुळून घेणं भाजपला अवघड जातंय का? आता हे आम्ही सांगण्याची गरज नाही. आता त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जाहिरात काय आली, जाहिरात आम्ही दिलेली नव्हती किंवा कुठल्याही महाविकास आघाडीच्या पक्षाच्या लोकांनी दिलेली नव्हती. की त्यांच्याच दिलेल्या जाहिराती होत्या आणि ह्या जाहिराती त्यांच्याच लोकांना जिवारी लागण्याचं कारण काय नक्की? म्हणजे याच्यातून दिसतं की काही आलबेल नाही, परंतु यांना हे संपूर्ण परत विचित्र दाखवण्याचा का टाइम आला की आम्ही मित्र आहोत, 25 वर्षे आमचे संबंध आहे, आम्ही मैत्रीचं आहे. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला जे पत्रकार आहेत, जे या ठिकाणी मीडियामधून दाखवण्यात आलेलं होतं ते प्रिंट त्यांच्याच होतं. आणि सेकंड डे परत त्याच विशेष पक्षांनी परत आपण सांगितण्यात आलं की नक्कीच काही तांत्रिक अडचणीमुळे धनाजी शिंदे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्याकडे जाणार आहे. लक्ष्मणजी, खरं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मिशन 45 हा लोकसभेसाठी नारा देण्यात येतोय. तर ठाकरेंविना मिशन 45 हे भाजपला अवघड जात असेल म्हणूनच या प्रकारचं वक्तव्य आलं असेल का? यावरचं आपलं काय मत आहे? मिशन 45 हा जो त्यांचा काय एक टार्गेट आहे, त्यांनी शिंदे गटाला बरोबर ती घेऊन शिंदेना जे चिन्ह दिलंय, शिंदेना नाव दिलंय, त्या सर्वांनिशी, सर्व आयुधानिशी आमच्या समोर यावं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हिंदुत्वाचे गप्पा मारणारे हे कुलकर्णी महोदय यांनी सन्माननीय उद्धव साहेबांनी शपथ घेण्याच्या अगोदर अजितदादांबरोबर 2.5 दिवसाचं जे सरकार केलं त्यावेळी यांचं हिंदुत्व नक्की गेलं होतं कुठं? त्यावेळी यांनी काय हिंदुत्वाची तलवार काय मॅन केली होती का? आणि दुसरी गोष्ट, हिंदुत्व हे हिंदुत्व याच्याशिवाय यांच्याकडे दुसरं कुठलं भांडवल नाही. या महाराष्ट्रामध्ये जो काही नॅरेटिव्ह वगैरे म्हणतात, हे सन्माननीय उद्धव साहेब आणि महाविकास आघाडी तुम्ही यावं समोर, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि भारतीय जनता पार्टी एक डिफरंट पार्टी म्हणून या महाराष्ट्रामध्ये होती, मुंडे महाजनांची पार्टी होती. भारतीय जनता पार्टीमध्ये जास्तीत जास्त एमपीज आणि जास्तीत जास्त एमएलए, आमदार, खासदार लोक ही काँग्रेस राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे आहेत. त्यांना व्हाईट वॉश केलंय. त्यामुळे हिंदुत्वाच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार या भारतीय जनता पार्टीला आहे का? भारतीय जनता पार्टी प्रमोद महाजनांची पार्टी, मुंडे साहेबांची पार्टी राहिली का? भारतीय जनता पार्टी बरोबर महादेव जानकर होते, भारतीय जनता पार्टी बरोबर राजू शेट्टी होते, विनायक मेटे होते. ही मंडळी कुठं आहे? अहो, ईडीचा, सीबीआयचा धाक दाखवायचा, लोकांना आतमध्ये आणायचं, सत्तेत निवडून येणाऱ्या माणसांना बरोबर घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही डिफरंट पार्टी. कशी काय असू शकते डिफरंट पार्टी भारतीय जनता पार्टी? बघा, आपल्या ग्रामीण भागामध्ये एक गाव, जुनं गाव असतं, त्याला बुद्रुक म्हणतात आणि गावाच्या भोवताली वस्ती जी निर्माण होती त्याला खुर्द म्हणतात. भारतीय जनता पार्टीमध्ये मौजे बुद्रुक आणि मौजे खुर्द या दोनों मधले भांडणं म्हणजेच शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे बुद्रुक आणि खुर्द मूळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय द्या. हे त्यांना आवडलंय का एकदा विचारा. आणि 2024च्या निवडणुकीला आम्ही तयार आहोत. तुम्ही यावं सामनं शिंदे गटाला घेऊन.
शिंदे गटाचं चिन्ह घेऊन या, त्यांचा पक्ष घेऊन या, काय त्यांची आयडिओलॉजी घेऊन या. महाराष्ट्र सन्माननीय उद्धव साहेब, आदित्य साहेब निश्चित तुम्हाला एक समर्थ पर्याय द्यायला तयार आहेत. कधीही समोर या, आम्ही तयार आहोत. आणि काल केशवप्रसाद मौर्य यांना काय आम्ही स्टेटमेंट करायला सांगितलं नाही, ते तुमच्याच वरिष्ठ नेत्यानं महाराष्ट्रात येऊन स्टेटमेंट केलंय. त्यांचे सल्लागार काय आमच्या पक्षाचे आहेत का? त्यामुळे टिप्पणी तुम्हीच करायची, जाहिरात तुम्हीच द्यायची आणि परत तुम्हीच म्हणायचं की चर्चा हे करतायत. आम्हाला शुभेच्छेची तुमच्या गरज नाही, आम्ही समर्थ आहोत जनतेमध्ये मिसळायला. आणि ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या जनमानसाशी जुळलेला ब्रँड आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं आमच्यापासूनच सावध राहावं, थोडासा सावध प्रिकॉशन घेऊन तुम्ही विचार करावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. नक्कीच. मी पुन्हा एकदा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. शिवरायजी, ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी यावेळी आरोप देखील केला आहे की ईडी आणि सीबीआय या ज्यांच्या जीवाच्या बळावरती हे सरकार उभं राहतंय, यावरती आपण काय सांगाल? एक तर मी लक्ष्मणजींची जी धमकी आहे की भारतीय जनता पार्टीने सावध राहावे, ती आनंदाने धमकी जी आहे ती सूचना म्हणून स्वीकारतो. आता असं आहे की अशा धमक्या देऊ नये, कारण की ती पूर्वीची ताकद शिवसेनेची त्या पद्धतीची राहिलेली नाही. त्यासाठी नेतृत्व शिवसेना प्रमुखांसारखं राहतं. धमकीच्या भाषेमध्ये बोलू नये. आपण मित्र आहोत, सगळेजण चर्चेमध्ये बसलेलो आहोत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सावध राहावं. आणि मी असे इशारे कामाचे नसतात, जनतेच्या हातामध्ये असतं. तुम्ही किती धमक्या मारल्या तर जनता थोडी दबणार आहे त्या धमकीला. एक दुसरी गोष्ट की ईडी आणि सीबीआय तुम्ही का घाबरता? एवढे का घाबरता? तुम्ही फार मोलमजुरी केलेली आहे, घामाचा पैसा कमवलेला आहे. तुम्ही किती परिश्रम करता पैसा कमवण्यासाठी हे लोकांनी पाहिलेलं आहे. तुमच्या क्रमांक 1चं घर, क्रमांक 2चं घर कुठल्या कमाईतून उभं झालं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग तुम्ही घाबरता कशाला ईडीला? जर ते अतिशय घाम गाळून पैसा जर उभा झालेला तर ईडीच्या समोर कागद पेश करा. अहो, जे प्रामाणिक आहे ते कागद पेश करतात, ते जातात चौकशीला गेल्यानंतर जर काही सापडलं नाही ते परत येतात. मी तुम्हाला शेकडो नेत्यांची नावं दाखवतो की त्यांचं नाव आलं चौकशीमध्ये. काही जणांची सर्वे झाले, त्या सर्वेमध्ये ते समोर गेले, त्यांनी कागदपत्र दाखवलं, ते परत गेले, त्यांचं काही झालं नाही. तुम्ही का घाबरता? तुम्ही काय एवढा भाऊ दाखवता? आणि आज तुमचं घर पूर्ण, तुमच्या घरामध्ये आग लागलेली आहे. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक तुमच्या सोबत नाहीत. ते रोज तुमची वागणूक कशी होती, तुमचं वागणं कसं होतं, तुम्ही कशा पद्धतीचा विचार करत होते, तुम्ही किती अन्याय करत होते. निष्ठावान शिवसैनिकांना सोडून ज्यांची विचारधारा शिवसैनिकांची नाही अशांना राज्यसभेवर बसवणं, आपल्याच कुटुंबाचा पुढे सगळा चालला पाहिजे, सत्ता ही आपल्याच कुटुंबामध्ये राहिली पाहिजे, यासाठी मोठ्या मोठ्या लोकांना साफ करून त्यांचे मार्ग अडचणीत टाकून तुम्ही कशी आखणी करत होता हे सगळे शिवसेनेतले ज्येष्ठ नेते सांगतायत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घराचा विचार करा, आमची चिंता नका करू. आम्हाला जनता देईल मतं. असं आहे या देशामध्ये. मोदींना, नरेंद्र मोदीजींना पर्याय नाही हे जनता म्हणते. मोदीजी हे थेट जनतेशी कनेक्ट आहेत. मोदीजी घराघरात पोहोचलेले आहेत. लोक मोदीजींवर प्रेम करतात. त्यामुळे जनता मतदान करणार आहे. जनता मतदान करणार आहे. हा राहिला विषय. मी हे प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत आणि विकासाच्या या महायात्रेमध्ये जो कोणी आमच्यासोबत असेल, चुकला असेल ना एखाद्या वेळी चुकला असेल, एखाद्या वेळी एखादा मुद्दा बाजूला ठेवावा लागेल, या विकासाच्या महायात्रेमध्ये आम्ही सगळ्यांना सोबत घ्यायला तयार असतो. आमचे दरवाजे उघडे आहे. माझे मित्र लक्ष्मणजींनी आता सांगितलं ना की व्हाईट वॉश करतात. येस, व्हाईट वॉश करायचा, विचाराशी जुळून घ्यायचं आणि वाल्याचा वाल्मिकी होत असतो. त्याच्यामुळे वाल्याचा वाल्मिकी महर्षी करण्यासाठी त्याला वाल्मिकी करण्याचा प्रयत्न आपण करायचा, हे धोरण आहे आमचं. आणि व्हाईट वॉश आम्ही करू. ते लोक छान होतात, ते पार्टीचं काम करतात, विचारांचं काम करतात, विचारधारेवर काम करतात, लोकांची कामं करतात. ही उदाहरणं महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश पाहतोय. त्याच्यामुळे आम्ही बेरजेचं राजकारण करायला तयार आहोत. बेरजेमध्ये आम्ही कोणाला म्हटलं नाही आमच्यासोबत येऊ नका, हे होऊ नये, म्हणून आम्ही म्हणतो तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या आणि तुम्हाला स्वीकारायचं असेल तर तुम्हाला पहिले हे स्वीकारावं लागणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांचा जो विचार होता त्या विचारधारेवर तुम्ही काय होणार असाल तर मग तुम्हाला तिकडे पर्याय नाही, कारण की ते लोक तुम्हाला तिकडे राहू देणार नाही. एवढं फक्त तुमच्या समोर स्पष्ट केलेलं आहे. हा त्या वक्तव्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. ते मी आवर्जून आपल्याला सांगतो. मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जी आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुधीरजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर एक केशवजी मौर्य यांनी एक उद्धव ठाकरेंना थेट यावेळी खुली ऑफर दिलेली आहे. या ऑफरकडे आपण कशा प्रकारे बघताय? मला केशव मौर्य साहेबांनी ऑफर दिली
कोणत्या शब्दामध्ये दिली काय दिली याची मला माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आमच्यामध्ये एवढं अंतर आलं आहे की आम्ही एकत्र येऊ शकू का, तर हा प्रश्न सध्या तरी उपस्थित होत नाही. आदरणीय उद्धव ठाकरेजींनी जी मूळ विचारधारा आहे त्या विचारधारेपासून एवढी फारकत घेतली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती हे वैचारिक विचारधारेवर अवलंबून होती. ती काही सत्ता प्राप्त करण्यासाठी आम्ही एकत्र आलो नव्हतो. सत्ता प्राप्त करण्यासाठी एकत्र यायचं राहिलं असतं तर मग भाजप आणि काँग्रेस दोघे एकत्र येता येतं. आता उद्धवजींची जी जुनी शिवसेना ती कधी सोनिया सेनेमध्ये बदलली हे कोणाच्या लक्षात जेव्हा आलंच नाही. मौर्य साहेबांनी काय शब्द वापरलेत याची माहिती नसल्याने मी त्यावर भाष्य करत नाही. पण मी माझं मत सांगतोय की आता ज्या वैचारिक व्यासपीठावर उद्धवजी उभे आहे त्या वैचारिक व्यासपीठाशी भारतीय जनता पार्टीची कदापिही युती होऊ शकत नाही. आम्हाला कितीही वर्ष विरोधात राहावं लागलं तरी चालेल, पण यासाठी ही युती होईल का तर याचं उत्तर सध्या नाही. नक्की सुधीरजी, मात्र केशवप्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याचा आणि टायमिंगचा विचार केला तर मागच्या काही दिवसांपासून शिंदे गट म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद वाढतोय, नाट्यमय घडामोडी या मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतात आणि त्याच दरम्यान त्यांचं हे वक्तव्य आलंय. नाही, वाद वाढतोय हा कपोकल्पित वाद आहे. हा वाद वाढला आहे असं म्हणण्यात काही तात्पर्य नाही. असा कोणताही वाद भारतीय जनता पार्टी शिवसेनेत नाही. देवेंद्रजींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये याबद्दलची माहिती दिली आहे. आता ठीक आहे, चॅनल्स मध्ये दाखवलं जातं, मग देहभोगी दाखवले जाते आणि अभ्यास देहभोगीचा त्यांच्या पद्धती ते करतात आणि त्यावर ते अंदाज बांधले जातात. पण मी आपल्याला विश्वासाने सांगतोय की असा कोणताही माननीय एकनाथ शिंदेजी आणि माननीय देवेंद्रजी असा कुठेही नाही आणि भारतीय जनता पार्टी असं कधीही करणार नाही. उद्या भारतीय जनता पार्टीचीच विश्वसनीयता यातून समाप्त होईल. नक्की सुधीरजी, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना देखील घेण्यासाठी तुम्ही उत्सुकता दिसताय, तर शिंदेसाठी हा पर्याय म्हणायचा का? मी पुन्हा आपल्याला सांगतो, शिंदे साहेबांशी आमचं नातं तुटण्याचा विषयच नाही. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही आणि आमच्या पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांसोबत अशा पद्धतीची घटना होईल असं मला दूर दूरपर्यंत वाटत नाही. याचं साधं कारण आहे, असं जर वागायला लागलो तर भारतीय जनता पार्टीची विश्वसनीयताच राहणार नाही. नक्की सुधीरजी, मात्र तुमचे जे खासदार आहेत ते सरळ सांगतात की ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही, बिडूक किती फुगला तरी हत्ती होत नाही, अशा प्रकारचे वक्तव्य करतात. मात्र हे तर मैत्रीचे लक्षण दिसत नाहीत. नाही, मग त्यांनी त्या संदर्भामध्ये नंतर ते शब्द मागे घेतलेत ना. कधी कधी भारतीय जनता पार्टीचाच एखादा नेता, इथं तर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा नेता काहीतरी वक्तव्य करतो, मग त्याचे अर्थ लागतात, मागे घेतले जातात. ते तर भाजप शिवसेनेबद्दल आहे, इथं तर कधी कधी भाजपबद्दलच वक्तव्य केलं जातं. नक्की सुधीरजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल. मी पुन्हा एकदा भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहे. शिवरायजी, आपला जो मुद्दा आहे तो आपण पूर्ण करा. ते असं आहे की आता आपण सुधीर भाऊंना प्रश्न विचारला की फुगलेला बेडूक तऱ्हेचे उद्गार आमचे डॉक्टर अनिल बोंडे यांनी काढले. ही प्रतिक्रिया असते. एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावरची प्रतिक्रिया माणूस देत असतो, त्याच्यातली पूर्ण कल्पना नसते आणि त्यांनी ताबडतोब त्याच्यावर आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे की मी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्या प्रतिक्रियेपासून त्यांनी माघार घेऊन त्यांनी हे देखील सांगितलं की आमच्या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत, आमची मैत्री आहे. भावनेच्या भरामध्ये काही उद्गार निघत असतात, ते भावनेच्या भरातले उद्गार होते. पण या सगळ्या विषयावरचा पडदा हा स्वतः देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे बाहेर आल्यावर सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये कुठेही विषय नाही. कुठेही यांना सोबत घेतलं पाहिजे, शिवसेनेला सोबत घेतलं पाहिजे, उद्धवजींना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्याशिवाय आमचं अडणार आहे हे डोक्यातून काढूनच टाका. हा विषय महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर या निमित्ताने ठेवला आहे केशवप्रसाद मौर्य यांनी की खरोखर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी विचारधारा होती त्या विचारधारेवर सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल.